हाय दादा. हाय. एकदम मस्त दादा. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा इंट्रो ना आम्ही संध्याकाळी शूट करतो. संध्याकाळी का माहिती आहे का? कारण सकाळी मी मार्केटला लेट गेले आणि यायला पण यांना लेट झाला आणि ताईना ऑर्डर द्यायची होती आपल्याला 12 ते 12:30 टायमिंग पर्यंत. तर आम्ही काय विचार केला की पटापट करून घेऊया आपण, म्हणजे घाई नको व्हायला टायमिंग वरती. तर आम्ही विसरूनच गेलो. तर आता आम्ही हा इंट्रो शूट करतोय आणि काय नाही, मी माझं काम करून घेतलंय. आता आपण संध्याकाळची ऑर्डर कंप्लीट करणार आहोत. आपल्याला संध्याकाळचे पण ऑर्डर आलेले आहेत, ते आपण आता रेडी करू. तर चला मित्रांनो, कंटिन्यू सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आम्हाला किती ऑर्डर भेटल्यात आणि त्या ऑर्डर देण्यासाठी मी कुठे कुठे जाते ते सुद्धा तुम्ही कंटिन्यू बघा. तर चला कंटिन्यू. तर हे बघा, आजच्या ऑर्डर मध्ये तिसऱ्या 3 प्लेट आहेत. आता मसाल्यामध्ये स्नेहा तिसऱ्या टाकते. मस्तपैकी मसाल्यामध्ये तिसऱ्याना मिक्स केलेले आहेत आणि आता झाकण दिलेलं आहे. आता किती टायमानंतर हे बनते? 5 ते 7 मिनिटात. 5 ते 7 मिनिटांमध्ये रेडी होतील. आणि इथे बघा, तुम्ही बघताय मुशीचा कालवण. बेबी शार्क आपण बोलतो याला इंग्लिश मध्ये. आता हे काय वाटण पाणी टाकतात. अच्छा, वाटण ऑलरेडी टाकलेलं आहे. तर आपला वाटण वेस्ट नाही गेलं पाहिजे म्हणून स्नेहाने त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं. थोडं नाही, पूर्ण पाणी टाकलेलं कारण वाटण होतं ना जास्त. अच्छा, असं आहे का? एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. आणि हे बघा, आता इथे बोंबील फ्राय करण्यासाठी कोटिंग रेडी करते. म्हणजे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतलेला आहे आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. हे बघा, आता स्नेहा बोंबील फ्राय करायला घेते. तर हे बघा, इथे जे आपण बोंबील ठेवलेले फ्राय झालेले आहेत, पण इथे जरा पटापट नाही होत म्हणून स्नेहाने आता बघा आपला डीमार्टचं पॅन डीमार्ट मधून आणलेला. काय माहिती. हा, पण पटकन नाही होत ना याच्यावरती. त्याच्यावरती डोसा पटकन होईल माझं वाटतंय. तर हे बघा, इथे आता स्नेहा बोंबील पलटी करते. इथे बेबी शार्क मुशीचा कालवण झालेला आहे. एकच नंबर. 2 प्लेट सांगितलेले आहे ताईने. आणि या कोणत्या ताईने सांगितलं तुम्हाला माहिती आहे ना? आता रिसेंटली आपल्याकडनं स्वामिनी ताईंचं नाव आहे. त्या ताईंकडे गेस्ट येणार होते तेव्हा आपल्याकडनं मटन ऑर्डर केला होता आणि फायनली ताईंना आपली जे मटन दिलं त्याला ते खूप आवडला. मग ताईने आपल्याला पुन्हा एकदा मोठी ऑर्डर दिली. तर तुम्ही इथे बघताय बेबी शार्क करी 2 प्लेट सांगितलेले आहे आणि बोंबील सांगितलेले 2 प्लेट आणि तिसऱ्या सांगितलेल्या आहेत 3 प्लेट. तिसऱ्यांसाठी तिसरी वेळेला कॉल केला तेव्हा भेटला ताईंना. आणि सर्व डिशेस रेडी केलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. फायनली ताईंची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. तर चला आता पटापट पॅक करूया आणि जाऊया ऑर्डर द्यायला. तर आता आपण बेलापूरला आहोत, ऑर्डर घेऊन आलो आहोत आणि ताईंनी ड्रायव्हरला पाठवलेलं आहे. दादा, तर ही ताईने ऑर्डर केली होती जेवण. ओके, चला, थँक्यू. हा, वेलकम. मित्रांनो, मी आता घरी आहे आणि आल्या जेवायला बसलोय कारण भूक खूप लागलेली आहे. बघा, स्नेहाने मस्तपैकी कोलंबी मसाला बनवलाय, एकच नंबर. तू जेवशील मग? भूक भरपूर लागली म्हणून आज राईस नाही जेवणार. 2 भाकरी घेतल्यात तांदळाच्या. तर चला मस्तपैकी आता जेवून घेतो, मग नंतर तुमच्यासोबत बोलतो. अजून आणखीन ऑर्डर आहेत, तर बघूया कोणकोणत्या ऑर्डर आहेत ना नंतर. कारण भूक आता काढायला लागेल.
2 ऑर्डर आहेत आणखीन ना. तर चला कंटिन्यू. तर आता स्नेहा ना करंजाडीची ऑर्डर कंप्लीट करते. तर ताईने आपल्याला मटन प्लेट सांगितली, 1 प्लेट मटन प्लेट, मसाला सांगितला आहे. आणखी काहीच नाही काय नाही, अजून 2 तुम्हाला करंजाडीचे मसाले पण घेऊन जायचे. तर आपल्याला चिकन बनवायचे 2 किलो आणि 1 प्लेट क्रॅब मसाला. मी येईपर्यंत तू तर रेडी करून ठेवशील ना. तर माझा बघा कामाचा स्नेहा जी ऑर्डर कंप्लीट करते ना ती ताईला करंजाडीमध्ये द्यायचे आहे. आणि करंजाडीमध्ये 2 जागेवरती आपल्याला मसाला द्यायचा आहे. मग ते देऊन आल्यावरती मग तोपर्यंत स्नेहा दुसरी ऑर्डर कंप्लीट करेल. खूप जण आम्हाला विचारतात पुण्याला डिलिव्हरी देणार का, सांगलीला देणार का. तर कसं आहे माहिती आहे का, तेवढ्याला म्हणजे इम्पॉसिबल आहे ना स्नेहा. तर तुम्ही कधी मुंबईमध्ये येत आहे आणि इथनं बेलापूर हायवेवरनं जात असणार तर तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता ना स्नेहा. आणि तुमची ऑर्डर घेऊन जाऊ शकताय आणि स्नेहाच्या हातच्या रेसिपीचा स्वाद घेऊ शकता. आणि जर तुमचं कधी इकडे येणं नसेल होत तर तुम्ही आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. त्या मसाल्याने तुम्ही स्नेहाने जेवढ्या पण रेसिपी दाखवल्या, आता जवळजवळ आपल्या युट्यूब चॅनलवरती 550 ते 700 रेसिपी आहेत. तर त्या तुम्ही बघून मसाल्यामध्ये आपले बनवू शकताय. आमच्या मसाल्याची प्राइस पण तुम्हाला एकदा सांगतो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तरी पण यामध्ये पण सांगतो, नाहीतर कमेंट करतील ना. तर 1 किलो मसाल्याची प्राइस आहे 1050 आणि डिलिव्हरी चार्ज असणार 60 रुपये, म्हणजे 1110 रुपये होतील. जर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र असणार तर 20 रुपये वाढणार डिलिव्हरी चार्ज मध्ये. 60च्या जागेवरती 80 असणार. अर्धा किलोची प्राइस असणार 585 रुपये, डिलिव्हरी चार्ज 60 रुपये पूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजेच 585 रुपये मध्ये मिळेल. आणि जर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र असणार तर 20 रुपये वाढणार, म्हणजे डिलिव्हरी चार्ज मध्येच फक्त पैसे वाढणार ना स्नेहा. तर हे बघा स्नेहाने डिश रेडी केलेली आहे. नमस्कार ताई. तर लास्ट टाइम आपल्याकडनं मसाला घेतलेला आणि आता ऑर्डर ही तुमची. आणखीन मसाला पण सांगितलाय ना. तर मसाला पण सांगितलाय अर्धा किलो. तर हा मसाला कसा वाटला ताई तुम्हाला? मस्त मसाला संपला तो म्हणून परत रिटर्न मागवला मसाला. याच्यामध्ये नॉनव्हेज खास करून पदार्थ मस्त होता त्याच्यामध्ये. चिकन रस्सा तर माझ्या मोठ्या मुलाला कधी खात नाही, पण तो रस्सा भरपूर खातो जातो. तर बोलते परत मागव त्यांच्याकडून म्हणून मी आता परत रिटर्न मागवला. म्हणून तर म्हणजे ताईंची ऑर्डर देते आपली युट्यूब फॅमिली. हाय दादा. हाय, एकदम मस्त दादा. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. अगदी आवडीने सगळे व्हिडिओ बघते आणि लाईक सबस्क्राईब सगळं करते. थँक्यू सो मच. कुठले आहेत तुम्ही? मी इकडे करंजाडीचीच आहे, पनवेल करंजाडे. अच्छा. नाव काय तुमचं ताई? लीना शहारे. अच्छा, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला आम्हाला पण भेटून. असंच प्रेमाने असंच सपोर्ट राहू दे. मला वाटलंच नव्हतं दादांची भेट म्हणून. येत आई तुमच्यामुळे. थँक्यू. ओके दादा. करंजाडीमध्ये जाऊ. ताईला ऑर्डर दिली. नमस्कार. आपला खास मित्र आहे हा राजेश. एक मसाला सांगतेस ना. बाकी काय होतं? ठीक ना? बाकी ठीक. म्हणजे खूप दिवसानंतर भेटतो ना. किती वर्ष? 2 वर्ष झाले असतील. ग्लोबलिंगला कामाला होता आणि मी यांच्या ऑफिसमध्ये पाणी टाकायचो जेव्हा वॉटर सप्लायचा बिझनेस करायचो तेव्हा. तर खूप त्यावेळेस पण सपोर्ट केला होता. थँक्यू सो मच. मसाला दिला तेव्हा याची मी आठवतो अजून सीएची मध्ये काम करतो. एवढा प्रोग्रेस केला आता मला खुश होते, बरं वाटते. थँक्यू सो मच. आमच्या इथे सर्व कंटिन्यू व्हिडिओ बघतच असतो आम्ही. थँक्यू. बाय. खूप छान वाटलं भेटून. चिकनची ऑर्डर आली होती. मी गेलो होतो मसाले कुरिअर करायला. मस्तपैकी 2 किलो चिकनची ऑर्डर वाशीची आहे. तर आता भरते. आणि इकडे बघा त्याचबरोबर चिंबोरी मसाला. आता आपण वाशीमध्ये होती बघा. हे दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तर ही तुमची ऑर्डर. नमस्कार. नाव काय तुझं? काय? सौम्या. अरे वा, खूप छान नाव आहे. कशा वाटतं व्हिडिओ? एकदम मस्त वाटतं ना. तुम्ही जेव्हा जेवणार ना तेव्हा फूड कसं आहे ना, टेस्ट नक्की सांगा, फीडबॅक नक्की द्या. चला थँक्यू सो मच दादा. चला बाय.
तर मित्रांनो आता आम्ही घरी आहोत. फायनली सर्व आजच्या ऑर्डर आम्ही कंप्लीट केलेले आहेत. हो, आणि आपण 2 दिवस अगोदर व्हिडिओ अपलोड केलेली ज्याच्यात आम्ही सांगितलेलं की ज्यांनी कोणी आपल्याला मदत केली आहे तर प्लीज आम्हाला या नंबरवरती हे करा मेसेज, किंवा तुम्ही हे करू शकता कमेंटमध्ये की आम्हाला काय करायला पाहिजे, सजेशन द्या. तर खूप सारे दादा आहे त्याही कमेंट केलेलं आहे की सानूच्या नावाने FD करा किंवा सुकन्या योजनामध्ये पैसे हे करून टाका, फिक्स डिपॉझिट करा. तर आम्हाला काय वाटते माहिती आहे का, जे आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला मदत केलेली, तर आम्हाला असं वाटतं की आपल्याकडे न ठेवता आपण ते पैसे असे कामाला लावायला पाहिजे की त्यांना पण फील झालं पाहिजे बाबा की हां आपण दिलेले पैसे आपल्याला न परत करता हे काहीतरी चांगली गोष्ट करतात असं आम्हाला वाटतंय. आणि खूप सारे दादाई ताई असं पण कमेंट केलेला की जे गरजू व्यक्ती असतात, जे म्हणजे काय करू नाही शकत, तुम्ही त्यांना हेल्प करू शकता, किंवा तुम्ही भरपूर सारं राशन भरून जेवण बनवून गरीब लोकांना जेवायला घालू शकतात. तर आम्ही पण असं विचार करतोय की बघा कोणी आम्हाला पण असं वाटत होता की घेणार का नाही घेणार, प्रत्येक जण कसं मदत म्हणून दिलेली, आम्ही पण ते हे करतो. खूप जण आम्हाला मेसेज सुद्धा केले का बघ दादा कसं आहे माहिती का, तुमच्यावरती ती परिस्थिती म्हणजे तुमच्यावरती ती वेळ आली होती म्हणून आम्ही ना ती मनापासून तुम्हाला हे मदत केलेली आहे. तर आम्हाला पैसे रिटर्न नाही पाहिजे, ते पैसे तुम्हालाच ठेवा, कुठेतरी इन्व्हेस्ट करा असं सांगितलं होतं. स्कूलसाठी हे करा, फ्युचरसाठी हे करा. तर आम्हाला काय वाटते सानूसाठी नाही, आपण मेहनत करून तिच्यासाठी करूच, पण जे सर्वही आपल्याला मदत केलेली ते अमाऊंट मध्ये आपण हेल्प करूया ज्यांना गरज आहे त्यांना. म्हणजे अशी लोकांना आपण हेल्प करायची ना जेणेकरून म्हणजे ते घरातून निघत नसतील, म्हणजे त्यांची परिस्थिती तशी असेल काहीतरी की ते उठू नाही शकत, बसू नाही, म्हणजे काम नाही करू शकत. असं नाही की त्यांचं कर्ज आहे आपण त्यांना कर्ज हे करण्यासाठी पैसे देतो. बघा आमच्यावरती पण कर्ज आहे, आमची पण ऑटो आहे, पण आम्ही काय विचार करतो की आपण जे अमाऊंट आहे ते रिटर्न देतो, तर कसं तरी परतफेड करायचं आम्हाला ऑटोचा. आणि ऑटोचा तू बरी झालं बोललीस, कारण खूप जणांना असं वाटलंय का ऑटो आमची नील झाली. तर ऑटो आमची नील नाही, दर महिन्याला 7,760 रुपये आमचे EMI मधून कट होतात. हो, ते काय आता किती 5 वर्षाचं आहे, म्हणजे आता 4 ते 5 महिने झाले ना. 6 महिने झाले, 6 महिने झालेले आहेत. तर आता ते 5 वर्ष पण करायचं आम्हाला, ते आम्ही करणारच. पण आम्ही एवढंच बोलणार की आम्ही आता हे जे आपले पैसे आहेत परत करायचे ते आपण असं चांगल्या गोष्टींसाठीच यूज करूया, जे गरजू आहेत ना त्यांना करूया. म्हणजे तुम्हाला पण म्हणजे फील होईल ना, तुम्ही आम्हाला पैसे दिले आणि आम्ही त्या पैशांचा म्हणजे असे व्यक्तींना दिले का त्यांना खरंच त्या पैशांची खूप गरज आहे. बरोबर ना. बरोबर. आणि याच्याने काय होणार माहितीये का, तुम्हाला पुण्य मिळेल त्याचं. कारण ते तुमचं आम्ही तुमचं याच्यातून करणार आहोत, आमचे पण आम्ही त्याच्यात ऍड करणार, कारण आम्ही पण असं करत असतोय पण आम्ही कधी शेअर करणार. आणि ज्याला आपण हेल्प करू ना त्याचा ना आपण व्हिडिओ सुद्धा बनवू ना, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल ना आम्ही पैसे कुठे लावलेत, कोणाला दिलेत. आम्ही पण भरपूर जण अशी हेल्प करतो, पण कसं आहे माहितीये का ना, आम्ही कोणाला कधी दाखवत नाही. कसं नाही, एक म्हण आहे चांगला कर पण ते कधी कोणाला शेअर न करू. म्हणजे एक कोणता नेकी कर दर्या में डाल, म्हणजे चांगला कर आणि विसरून जा की आपण कोणतं तरी चांगला केलं. पण हे दाखवणार का, कारण हे तुमचे पैसे आहेत, आमचे नाही. बरोबर. तर चला मग आता तसंच करूया ना. आणि हा आमचा सजेशन आता कसं वाटते तुम्हाला, म्हणजे आम्ही परफेक्ट डिसिजन घेतलाय की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही काय असं विचार करतोय की आपण ना जे गरजू आहेत, ज्यांना म्हणजे काही करता नाही येत, म्हणजे जे कॅपेबल नाही कामं करण्यासाठी, ज्यांचे हातपाय नीट चालत नाही, तर आपण कसं त्यांना थोडीशी मदत करू, थोडासा तरी त्यांना आपल्यामुळे काहीतरी होईल चांगला. आणि थोडेफार आपण छोट्या मुलांसाठी पण काहीतरी विचार करतोय त्याच्यातच, बरोबर ना. पण जेव्हा आम्ही करू ना, म्हणजे असं नाही का आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये आम्ही असं बोलून दाखवलं तर लगेच उद्यापासून करणार, तर त्याला वेळ लागतो. तर आम्ही पण शोधायला लागेल कोणाला आपण असं करू शकतो, आपले जवळपास कोण असे व्यक्ती आहेत तेव्हा आपण त्यांना. आणि असेच व्यक्तीला जसं आता तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये आता सांगितलं जस्ट तसेच व्यक्तीला आपण मदत करूया. बरोबर ना. बरोबर. कर्ज वगैरे बघा कसं आहे ना, ते प्रत्येकाच्या लाईफ मध्ये आहे, ते आपण घेतलं तर आपणच फेडायला पाहिजे. तर आता ना ताईचा एक फीडबॅक आलाय, जसं तुम्हाला माहिती आहे आता प्रत्येक वेळी म्हणजे कधी ना कधी आपण आपलं फूड जो आपण स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करतात त्याचा फीडबॅक देतो, पण आज ना आपल्याला मसाल्याचा फीडबॅक आलेला आहे. ताईने व्हॉइस ओव्हर करून पाठवला म्हणून आपण ते शेअर करणार आहोत. नमस्कार दादा, मी अस्मिता गायकवाड. खरं सांगू दादा, मी काल क्रॅब मसाला बनवला होता आणि तो इतका अप्रतिम झाला होता की स्नेहा वहिनींनी जसं बनवलंय ना तसं सेम तसंच प्रमाण सगळं तसंच बनवलं आणि इतका सुंदर झालं होतं ना की माझा नवरा मला बोलतो तू आता हॉटेल उघड, इतकं सुंदर झालंय. पण मी काय सांगितलं की मी ते अश्विन गरात दादा आहे ना त्यांच्या
व्हिडिओज वगैरे त्यांचा बघते ना मी, त्यांच्याकडून मी मसाला पण मागवते. स्नेहा वहिनी फार छान जेवण बनवतात आणि सेम त्यांचीच तीच रेसिपी आहे. त्यांना सांग, माझ्यातर्फे सांग त्यांना थँक्यू सो मच असं ते मला बोलले. एवढं सुंदर झालं होतं की सांगू शकत नाही मी. जसं तुम्ही पहिला घास खाताना बोलतात ना लजीज, ऍक्च्युअली लजीज माझ्या तोंडून तसंच निघालं. इतकं सुंदर झालं. थँक्यू सो मच दादा की तुम्ही हा चॅनल उघडला आणि स्नेहा वहिनीने एवढे छान 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 रेसिपीज दिले आणि खरंच आभार. खूप खूप सगळ्यांना एवढी हेल्प होते ना त्याच्यामुळे. कितीही सुगरण असू दे, कितीही चांगली गृहिणी असू दे, पण ते एकमेकींची रेसिपीज केल्यामुळे ना तो एक वेगळाच कॉन्फिडन्स जो येतो ना तो खरंच लाजवाब असतो. थँक्यू वन्स अगेन तुम्हाला पण आणि वहिनींना पण. थँक्यू सो मच ताई. थँक्यू. कसं माहिती आपल्याला प्रत्येक म्हणजे डेली तुम्ही बघायला गेलो ना, आपण खूप सारे मसाले कव्हर करतोय, त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. डेली आपल्याला फीडबॅक येतात आणि मी बोलते ना जेवढे लोक म्हणजे 99% 9 पॉईंट बोलू ना 99.9% लोकांनी एकदम चांगला फीडबॅक दिलेला आहे. 1% म्हणजे 0.1% असतील जे काहीतरी त्यांना प्रॉब्लेम झाला असेल मसाल्यामध्ये, पण 99.9% लोकांना आपला मसाला खूप जास्त आवडलेला आहे. आणि जर तुम्हाला पण मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तर नक्की एकदा तुम्ही पण आमच्याकडनं मसाला ऑर्डर करून बघा आणि तुमच्या घरातल्या रेसिपी बनवा. तुम्हाला ना आम्ही 100% गॅरंटी देतो, तुम्ही एकदा यूज करणार ना तर परत आमच्याकडनं सर्व मसाले विसरणार तुम्ही. मार्केट मधले तुम्ही जे काही यूज करता तुम्ही बोलत फक्त स्नेहा लजीज मसालाच पाहिजे आम्हाला. आणि आम्ही हे खरं सांगतोय. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला मसाले ना हाय क्वालिटीचे असतात. कसं आहे माहितीये का, आम्ही तुम्हाला परत किती वेळा तरी सांगितलेलं, आम्हाला बघा आम्हाला कमी भेटतात ना त्याच्यामध्येच आम्हाला समाधान आहे. आम्हाला ना माणसं कमवायची आहेत, माणसं जोडायची आहेत, बरोबर ना. पैसा काय लाईफ कमवायचा आहे आणि पैसा काय आपण सेव्हिंग करून काय कुठे काही हे नाही होणार, एक दिवस जायचंच आहे सोडून सर्व. तर आम्ही माणसं कसं जुळतात आपल्याशी ते बघतोय. जर आमच्याकडून कुठे काय होते म्हणजे आपण काहीतरी चुकतो तेव्हा आपण हे पण मान्य करतो की हा बाबा आमचीच काहीतरी झालं असेल म्हणून हे केलंय. पण आम्ही कधीच हे नाही करत की काय पण आमचं असं नाहीये, आम्ही एवढं भारी करतो, कधीच नाही. तर हे गोष्टी आहेत आणि हे लाईफ टाईम आम्ही असंच राहणार जसं आहोत. आमच्यात कधीच बोलतो ना इथून आता इथे आलो, इथे इथे ते हळूहळू पुढे पण जाणार, असंच राहणार जसं आहोत तसे. फक्त बस तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.